हॅलो एव्हरीवन, मी मोना धकाते मेकओव्हर आणि आज मी पुन्हा चालली शुभलक्ष्मी सेलिब्रेशनला। इथे आहे माझी ब्राईड सोनाली, जिचा आज एंगेजमेंट फंक्शन आहे। मी 9 वाजता आलेली आणि आरामात 2 तासात आमचा तिचा मेकअप झालेला। मेकअप करून ती 11 वाजता रेडी होऊन गेलेली होती। त्यानंतर आम्ही तिला नेल्स वगैरे लावण्यामध्ये हेल्प केली। खूप सुंदर अशी पिंक पैठणीवर तिचा मेसी खोपा वगैरे घालून रेडी करून दिलेला आहे आम्ही। हा तिचा फायनल लुक आहे, तुम्ही सगळे बघू शकता। नॅचरल लाईटमध्येच मी हा व्हिडिओ घेतलेला आहे, काहीही लाईट यूज केलेला नाही आहे। त्यानंतर तिचं फोटोग्राफर आले, त्यांनी सुद्धा शूट घेतला। पाहुणे उमरेडचे असल्यामुळे त्यांना लेट झालेलं होतं, लेट येणार होते, त्यामुळे आम्ही 2-3 तास तिथे टाईम वेस्ट झालेला आमचा। त्यानंतर 3 वाजता ब्राईडचा चेंज झालेला, 11 वाजतापासून ती रेडी झालेली, 3 वाजता चेंज झालेला। चेंज करून झाल्यानंतर मला व्हिडिओ घ्यायला प्रॉपर टाईम नाही मिळाला, कारण की माझी नेक्स्ट ब्राईड गंगोत्री सेलिब्रेशनला होती, तर त्यासाठी मी निघाली। इथे पण ब्राईड थोडी गावची असल्यामुळे त्यांचे पण फंक्शन्स लेट होते। तर इथे आल्यानंतर माझ्या ब्राईडचे आज बॅक टू बॅक 3 फंक्शन होते, एंगेजमेंट, संगीत आणि हल्दी। टायमिंग असा होता की 12पर्यंत फंक्शन निपटणार होते, बट ब्राईडचा फर्स्ट लुकच 5 वाजता झाला। ब्राईड गेली फर्स्ट लेवांदेवांच्या प्रोग्रामसाठी। त्यानंतर आम्ही सकाळीपासून निघालो घरून, तर काहीही खाल्लेलं नव्हतं, त्यामुळे 5 वाजता आम्ही नाश्ता करून घेतला, इव्हनिंगचा नाश्ता। त्यानंतर ब्राईड आली सेकंड चेंजला एंगेजमेंट सेरेमनीसाठी, तर तिचा टचअप आणि चेंज करून आम्ही पाठवलं। फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही डेस्टिनेशन वेडिंग करता तर प्लीज टाईम टू टाईम फंक्शन ठेवा, जेणेकरून आमचे जे बॅक टू बॅक सीझनमध्ये बुकिंग असते तर आमचं पण चांगलं काम होईल, तुमच्यामुळे दुसऱ्यांना कोणाला लेट नाही होणार। तर इथे मला आज हिचीच बुकिंग असल्यामुळे मला काही प्रॉब्लेम नव्हतं, बट इतका लेट झाला। मी फर्स्ट टाईम माझ्या लाईफमध्ये 9 वर्षाच्या करिअरमध्ये मी घरी 2 वाजता रात्री आलेली आहे। हल्दीचा चेंज 1:30 वाजता झालेला आहे आणि 2 वाजता मी घरी पोचलेली आहे, म्हणून मला आजचा दिवस बिलकुल आवडलेला नाही होता। चला भेटू उद्या वेडिंग डेला काय होते।